खरं सांगू का, असा गुळ आंबा खाल्ला की उन्हाळ्यात दुसरं काहीच नको वाटतंय. तुम्हाला कसा वाटला माझा गुळ आंबा मला नक्की कळवा. कसा झाला आहे आपला गुळ आंबा, मग कसा बनवायचा ते आपल्याला बघायचंच आहे. तर बघा, आपला गुळ आंबा 1 वर्ष टिकणारा हा गुळ आंबा आहे. एकदा असा गुळ आंबा खाल्ला ना तर दरवर्षी उन्हाळ्यात हीच रेसिपी तुम्हाला आठवेन आणि उन्हाळ्यात तोंडाला चव नसते. चला आता आपल्याला गुळ आंबा करायचा म्हटल्यावर आपल्याला कैऱ्या तर लागणारच आहे. तर कैऱ्या कशा पहा, आमच्या घरच्या कैऱ्या आहे, मळ्यातून मी कैऱ्या आणणार आहे. मग आपण नंतर घरी गुळ आंबा बनवणार आहेत. अशा फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहे की बस, तुम्हाला तर दिसतच आहे. तर बघा, इतक्या फ्रेश कैऱ्या आणि त्याच्यापासून आपण बनवलेला आहे गुळ आंबा. तर तुम्ही म्हणताल हे काय दाखवू राहिलं तुम्ही अगोदरच, तर मुद्दाम म्हणून दाखवलेला आहे. सोट विलायची पावडर टाकलेली आहे आणि नंतर बघण्यापेक्षा अगोदरच बघा तुम्ही आणि मग स्टेप बाय स्टेपने तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे. तर नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि कसा झाला आहे गुळ आंबा आपला एकच नंबर. तर चला आता आपण गुळ आंब्याला सुरुवात करून घेणार आहोत. तर आपण ह्या कैऱ्या आणलेल्या बघा आणि सासूबाईंनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. गावाकडचा झणझणीत आणि गोड असा गुळ आंबा आहे. कच्च्या कैऱ्याचा आंबटपणा आणि गुळाची गोड चव, एकदा खाल तर परत परत खावंसं वाटेल अशी इतकी सोपी रेसिपी आहे की एकदम 5 मिनिटात तयार होणारी आणि जेवणासोबत तर भारीच लागते बरं का. आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, कारण खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे गुळ आंबा अजूनच टेस्टी बनेल. चला आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. तर बघा, मी आता कैऱ्या किसून घेणार आहे. सासूबाई मला कैऱ्या काही काढून देत आहे. मला सर्व सासूबाईंनी मदत केली. भरदो उन्हाचा टाईम होता बरं का, 1-1:30 वाजला होता आणि आम्ही गुळ आंबा करायला सुरुवात केली. आणि लोणच्याच्या काही कैऱ्या उरल्या होत्या त्या पण पिकलेल्या निघल्या, त्या म्हटलं त्या पण घालून देऊ. आणि काय करायचं, अशा वरच्या साली सगळ्या कैऱ्यांचे काढून घेऊ. 20 ते 25 कैऱ्यांचा गुळ आंबा केलेला आहे. त्यासाठी 1 किलो गुळ घातलेला आहे. एकदम साधं सिंपल रेसिपी आहे, कुठल्याही प्रकारची अवघड नाही. बघा, सासूबाई काढून देत आहे, मी केसाला सुरुवात केलेली आहे. आज मी ड्रेस घातला होता आपला, बघा तुम्ही. आणि थोड्या वेळाने परत तुमच्यासाठी सुद्धा गुळ आंब्यात बघितलं असन, कैऱ्या तोडताना वेगळी साडी आहे, गुळ आंबा करताना वेगळाच आहे आणि दाखवताना वेगळाच आहे. तर इतकी मेहनत करावी लागते व्हिडिओ बनण्यासाठी. तर बघा, आता 20 ते 25 कैऱ्यांचा गुळ आंबा किती मस्त झाला आहे, मध्येच टाकला आहे परत तुम्हाला त्याच्यावर नेण्यासाठी. तर आता आपण काय केलेलं आहे, गुळ आंब्यात आता आपण इंडक्शनवर करणार आहोत. तर बरं का, दुपारचा टाईम होता, म्हणलं गॅसवर नकोच, गरमी खूप होती. आणि याच्यात आता तुम्हाला सांगितलं तर आपल्याला स्ट्रिक वापरायची आहे. तस ती स्ट्रिक म्हणजे काय माहिती का, गुळ आंबा खूप लवकर टाकतो, त्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची. दुसरी म्हणजे गावरान तूप सगळं कढईला पसरून घ्यायचं बरं का. आणि सर्व जेवढी ताकद लावून तुम्हाला हे कैऱ्या किसल्याला जेवढं केस पिळता येईल तेवढा तुम्ही त्याच्यातलं पाणी बाहेर काढून घ्यायचं. त्याने काय होतं माहिती का, गुळ आंबा पटकन तयार होतो कैरीचा केस. आणि एवढं पाणी निघलं बघा. आता कढईत हे 20 ते 25 कैऱ्यांचा गुळ आंबा आहे बरं का. आमच्या घरच्या कैऱ्या आहे, त्यामुळे लोणच्याचं भरपूर, आंबरस, घरच्याच आंब्याचा रस, सगळं काही घरचंच आहे. तुम्हाला दाखवणार आहे. आमचे घरचे आंबे खूप पिकलेले आहे. आता त्याचासुद्धा आपण लवकरच ब्लॉग घेऊन येणार आहे. तर गुळ किसून घेतला होता, तर गुळ असा घेतला होता बघा. तोपर्यंत दुसऱ्या सासूबाईंनी गुळ किसायला मदत केली. तर त्यांनी गुळ किसून दिला. आणि मोठ्या किसणीने बघा सासूबाई कशा गुळ किसत आहे, त्यांचा चेहरा नाही दाखवलं तुम्हाला, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन नक्कीच. तर बघा, आता आपला गुळ आंबा तोपर्यंत परतत जाऊन किती खाली गेलेला आहे. आणि काय झालं नेमकीच, आपलं गुळ आंबा जेव्हा मी परतीत होते तोपर्यंत सासूबाई गुळ किसत होत्या आणि दोन्ही कामं सोबत चालू होते. आणि आपण जास्त पाणी पिळून घेतल्यामुळे, हे तुम्ही लक्षात घेतलं असेल का, गुळ आंबा पटकन आटारलेला आहे. आणि लवकर त्यात गूळ टाकल्यानंतर परत त्याला पाणी सुटणार आहे. परत आपल्याला भरपूर वेळा 4 ते 5 मिनटाची रेसिपी बनवून टाकलेली आहे तुम्हाला. आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे बरं का. हे लक्षातच ठेवायचं. त्याने काय होतं, गुळ आंब्याला खूप वेळ लागतो आणि गुळ आंबा पटकन टाकतो. पण आपली कढई कुठेही टाकलेली नाही, तुम्हाला दिसत असेल. गुळ आंब्याचा गुळ घातल्यावर कलर किती बदललेला आहे, कसा ब्राऊन झालेला आहे. हे 1 ते 2 वर्षासाठी सुद्धा टिकतो बरं का हा गुळ आंबा, काहीच अडचण नाही. आणि इतका टेस्टी, इतका मस्त झालेला आहे की बस, तुम्हाला अगोदरच खाऊन दाखवलेला आहे, पण बनवलेल्याशिवाय तर काही खाऊ शकत नाही, नाही का. तर बघा, आता गुळ आंब्याला 1-2 मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे, कारण सारखं परतून हातसुद्धा दुखत असतोय. त्यामुळे कमी आचेवर ठेवायचा आणि असा पसरून ठेवायचा. आणि 1 मिनिटाने जरी पलटी केल्यानंतर गुळ आंबा
चा कलर बघा किती मस्त झालेला आहे आणि आपला गुळांबा तयार झालेला आहे. तर गुळांबा खूप लवकर आटारला त्यामुळं तर आपण पाणी त्यामध्ये काढलं होतं आणि आपल्याला 1 ते 2 वर्षासाठी त्यामुळे काय केलेलं आहे, ही अशी काचेची बरणी घेतलेली आहे बरं का. ही काचेची बॉटल काय करायचं स्वच्छ धुवून वाळू घालून आणि ना कडक उन्हामध्ये ठेवून घ्यायची आहे. आणि आपण काय केलं, कढईतला गुळांबा स्टीलच्या डब्यात ठेवला, कारण कढईत केव्हा ठेवणार नाही का. स्टीलच्या डब्यांमध्ये गार खूप थंड करून घेतला आणि आता आपल्याला 1 ते 2 वर्षासाठी आपली तयारी चालू आहे. तर आपण स्टीलच्या डब्यातलं सगळं ते आपल्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे आणि उरलेल्या चालूपासमध्ये एका वाटीतसुद्धा मी भरून ठेवणार आहे. तर बघा ह्यो 1 ते 1.5 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी आरामात टिकणार आहे. आणि उन्हाळ्यात आता सध्या तोंडाला चव नाही, पण असा जर गुळांबा घेतला ना तर खूप भारी वाटतं जेवताना. जेवण 1 चपाती काय 2 चपाती जास्त जाते, भाजी नसली तरी चालते बरं का. करींच्या खूप काही रेसिपी आपण तुमच्यासाठी टाकल्या आहेत, तुम्ही बघा आणि खूप भरपूर काही सपोर्ट केला आहे. ॲपचे सबस्क्रायबर आहे 980 सबस्क्रायबर. असंच मला भरभरून प्रेम द्या आणि मला सपोर्ट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशी माझे नवनवीन व्हिडिओ बघत जा. आपली लोणच्याची रेसिपी व्हायरल झालेली आहे, तुम्हीसुद्धा बघितलेली आहे. तर चला आता आपला गुळांबा त्यात भरून झालेला आहे आणि आता आपले फोटो सेशनसुद्धा झालेलं आहे. असा गुळांबा आता आवरती ठेवलेला आहे गुळांबा खाण्यासाठी. तर कशी वाटली तुम्हाला गुळांब्याची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपी जास्त आवडत का ब्लॉग जास्त आवडत आपल्याला तसंच काम करायला, ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सुद्धा नक्की मला शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.